एकतर हे कॅप्टन लावल्यावरच त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती. कॅप्टन लावत असताना मी खूप शूर आहे आणि काही आर्मीशी संदर्भ आहे असं दाखवत असताना अंधश्रद्धेच्या बाजारामध्ये त्यांनी जो काही थापट पसारा जो मांडला होता आणि त्याला बळी पडणारे जे सर्व लोक आहेत त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. मात्र या प्रकरणामध्ये आश्चर्य व्यक्त यासाठी मला करण्याची आवश्यकता नाही, कारण आसाराम बापूंनी जे केलं तेच या विकृत माणसाने केलं. जे राम रहीम बाबांनी जे केलं तेच यांनी केलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा आसाराम यांना म्हणावा का असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि आपण बघितलं असेल आसाराम बापूंसोबतही थेट देशाचे पंतप्रधान जे आहेत हे आलिंगन देताना आणि त्यांच्यासोबत हातात हात घालून त्यांनी इस्रायलला डान्स कसा केला याच्या काही चित्रफिती कशा आहेत ते मला माहीत नाही. मात्र आसाराम बापूंसोबत जुळे खेळणारे मोदीजी पण आपण बघितले आणि त्यांना जेव्हा आसाराम बापूंवर कारवाई झाली तर थेट राजकारणाशी संबंध त्यावेळेस हा जोडला गेला होता. ही जी विकृती जी नाशिकमध्ये बघायला मिळते हे काही नवीन नाही. आणि हे 58 व्हिडिओ जे आले हे 58च काय, हे 1058 पण त्यांचे व्हिडिओ हे क्लिप समोर येऊ शकतात. मुळात राजकारणातला एक विचार जो आहे हा अंधश्रद्धेला खतपाणी का घालतो हा प्रामुख्याने प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करावासा वाटतो. आणि ते खतपाणी घालत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे, जो वारकरी संप्रदायाचा जो महाराष्ट्र आहे, जो गाडगे महाराजांचा तुकडोजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे, यामध्ये असे विकृत लोक हे सत्तेच्या आधारावर किंवा सत्तेच्या भरोशावर एवढ्या मोठा उन्मत्तपणा करतात का? आणि ही एवढी विकृती ही महाराष्ट्राच्या जे डोक्यावर बसली आहे याला सत्ताधारी थेट स्वरूपात जबाबदार आहे असा देखील आरोप या निमित्ताने आम्ही करत आहोत. अनेक सत्ताधारी पक्षातील अनेक वरिष्ठ नेते जे खरं तर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं बंधुबाबांना बळी पडताना बघायला मिळत आहेत, या मानसिकतेला काय सांगायचं? ही आसाराम बापूंच्या माध्यमातून जे दाखवून दिल्या गेलं त्याचाच कित्ता आता ज्युनियर टीम ही कुठेतरी गिरवत असल्याचं आढळून येत आहे. ज्यांना स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगानं जबाबदारी आहे, जेंडर सेन्सिटिव्हिटीचं भान असलं पाहिजे, शोषणाच्या विरोधात असलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जे संविधानिक मूल्य आहे सायंटिफिक टेम्परामेंटचं ते जतन करणाऱ्या महिला आयोगाच्याच अध्यक्षा जर घालील लोटांगल आणि वंदिन चरण अशा स्वरूपाचं जर कृत्य करत असतील तर यासारखं दुसरं कोणतं दुःख आणि दुर्दैव नाही. मात्र हे काही त्यांचा पहिला प्रकरण नाही. कोणत्याही प्रकरणात गेल्यानंतर त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, मुद्दे सोडून त्यांच्या संदर्भातली केलेली टिप्पणी, मग ते हगवणं प्रकरण असो का इतर कोणतेही प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोग जो काम करतोय त्याच्या अध्यक्षा ज्या काम करतात आहे त्या कुठेतरी आरोपीची पाठराखण करत असताना दिसल्या. मात्र या प्रकरणात तर थेट विकृतीचेच पूजा, तेही पाद्यपूजा करताना आणि थेट डोक्यावर छत्री घेऊन त्यांना जी मान्यता देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा निषेधार्ह आहे. त्यांनी तर याच्या आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र ही सर्व राजकीय मंडळी ही भारतीय जनता पक्षाची खुशामत करणारी अशा स्वरूपाची असणारी ही सर्व प्रवृत्ती एकंदरीत ही आढळून येते. आणि ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती जी आहे ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संत विचारांच्या कुठेतरी ही विरोधात आहे हे या निमित्ताने सांगावंसं वाटतं. ज्या नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या झाडल्या, नरेंद्र दाभोळकरांचं काय म्हणणं होतं की असे जे कृत्य चालतात हेच कुठेतरी थांबावेत, म्हणून तथायात संघर्ष करणारा जो माणूस होता त्यांचा विचार हा महाराष्ट्रातला आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारला पाहिजे. मात्र दाभोळकरांना गोळ्या घालणारा जो विचार आहे आज तो विचार सत्तेमध्ये बसल्याचं जे आढळून येतं याबद्दल मला अत्यंत दुःख आहे. दुसरा असा प्रश्न आहे की सध्या राहुरी बारामती या 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत. तुम्ही सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध उमेदवार मैदानामध्ये उतरवणार आहात का? तुमचं आणि जानकरांचं या संदर्भात काही बोलणं झालंय का? निवडणुका या निवडणुका असतात आणि या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षांनी आणि त्यांच्या आघाड्यांनी राजकीय भूमिका घेणं आवश्यक असतं. महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या अनपोज करण्याची प्रक्रिया ही अशा पद्धतीची झालेली नाही. महाराष्ट्राची जी पद्धत आहे आणि महाराष्ट्रामधली जी परंपरा आहे ती निवडणुका होण्याचीच आहे. मागच्या जर 3 निवडणुका पोटनिवडणुका म्हणून बघितल्या तर त्यात निवडणुका झालेल्याच आहेत. नांदेडला वसंतराव चव्हाण साहेब आमचे काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. निवडणुकीच्या अगदी 2 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिला. पुण्यामध्ये कसब्यात टिळकताई ज्या आहेत त्यांच्या मृत्यूनंतर निवडणुका झाल्या, काँग्रेसने उमेदवार दिला, दंगेकर आमचे तिथे उमेदवार विजयी झाले.
आणि देगलूरला जी निवडणूक झाली होती ती अंतापूरकरजींच्या निधनानंतर तिथेही निवडणुका झाल्या, तिथेही काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. थेट गोपीनाथराव मुंडेंपर्यंत आपण गेलो किंवा कितीही मागे जर गेलो तर निवडणुकीच्या ठिकाणी दुःखद निधन जे आहे ते आपल्या ठिकाणी त्याच्याबद्दल सर्वांनी शोकही व्यक्त केला आहे. राहता अजित पवारांबद्दलही आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या जाण्याच्या अनुषंगाने एक नेता गमावला ही भावना देखील आमची आहे. मात्र या सर्व गोष्टींची सरमिसळ या ठिकाणी करण्याची कुठली आवश्यकता नाही. पण मग सातत्यानं असं चर्चा केली जाते की सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध बिनविरोध खरं ही निवड झाली पाहिजे. यासाठी विरोधक असलेल्या मित्रांनी देखील सहकार्य केलं पाहिजे, त्यांनी देखील ही बिनविरोध करण्यात मदत करावी. नाही तर ही याआधी असं झालेलं आहे का? याआधी मुख्यमंत्र्यांनी किंवा विरोधकांनी अशा प्रकारे साथ घातलेली आहे का? आताच अशी प्रकारची साथ घालण्याची काय आवश्यकता आहे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि अनफोज करत असताना जसा एक सत्ताधारी पक्ष एक विरोधी पक्ष आहे तसा कोणी माणूस त्या ठिकाणी अर्ज भरू शकतो. राहिला विषय बारामतीचा, तर तिथे पवार विरुद्ध पवार ही निवडणूक आणि हे समीकरण गेल्या 2 निवडणुकांमध्ये आपण बघितलेलं आहे. लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार निवडणूक झाली, विधानसभेतही पवार विरुद्ध पवार निवडणूक झाली. त्यामुळे तिथे असं काही कुठल्याही प्रकारचा विषय असण्याचं काही कारण नाही असं आम्हाला वाटतं. राज्यसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेब आमचे उमेदवार होते, तर अजित पवार एनसीपीच्या वतीने देखील एक दुसरे पवार त्या ठिकाणी होते. जर 8वा उमेदवार असता तर तिथे निवडणूक झालीच असती ना. त्यामुळे हा अनपोज निवडणुकीचा जो घाट घातला जातोय हा अनाकलनीय आहे. मात्र इथपर या दोन्ही निवडणुकांमध्ये या दोन्ही जागा ज्या आहेत राहुरीच्या आणि बारामतीच्या, इथे आमचा मित्रपक्ष अर्थात तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी निवडणूक लढलेले आहे आणि त्यांच्याकडे या 2 जागा आहे. त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भामध्ये नेमकेपणाची भूमिका काँग्रेस पक्ष घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.